नमस्कार, माझं नाव दत्ता कोळी। मी प्रोफेशनली IT कन्सल्टंट आहे आणि आता सध्या मी JP मॉर्गनमध्ये वर्क करतो। 10 वर्षापूर्वी म्हणजे माझ्या 38व्या वर्षी मला रँडम जो ऑफिसचा चेकअप असतो त्यामध्ये चेकअप केल्यानंतर कळलं की मला डायबिटिक आहे। त्यावेळी शुगर माझी जवळजवळ 400च्या आजूबाजूला होती आणि HbA1c 10.5च्या आजूबाजूला होता। त्यानंतर मला सगळे जसे करतात तसे डायबिटॉलॉजिस्ट जातात तसेच डायबेटिक एक्सपर्टकडे मी गेलो। त्यांनी पहिलाच मला इन्सुलिन सुरू केलं, 10 ml सकाळी 10 ml संध्याकाळी आणि 1000 mgच्या 2 गोळ्या सुरू केल्या। ते 2 वर्ष मी सतत करत होतो, पण त्यांनी असा खूप काही फरक पडला नाही। नंतर 2021मध्ये मला फेसबुकमध्ये रँडम क्लिकमध्ये मला बागेश सरांचा एक फ्री वेबिनार मिळाला। बोललो चल आपण एवढं काय काय व्हिडिओ बघतो तर हे पण बघू। तर ते बघता बघता त्यांनी सांगितलं की त्यांचा वेबिनार मला खूप अतोनात आवडला आणि त्यांच्या मग फर्स्ट बॅचला मी 2021 जूनच्या बॅचला मी सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी सांगितले ते सगळे प्रोटोकॉल पाळून मी जवळजवळ एका वर्षात खूप फरक पडला। त्यानंतर त्यांचा रेसिडेन्स कॅम्प असतो 5 दिवसाचा, तो रेसिडेन्स कॅम्प मी एका वर्षानंतर म्हणजे जून 2022ला अटेंड केला। तोपर्यंत माझी जवळजवळ सगळ्या गोळ्या इन्सुलिन सगळं बंद होऊन मी नॅचरल लाईफ सगळी जगायला लागलेलो। आणि त्यानंतर त्यावेळी मी येताना फक्त सिंगल आलेलो, एकटाच आलेलो। पण त्यावेळी कसं होतं फॅमिलीमध्ये थोडंसं प्लस मायनस व्हायचं, माझ्यासाठी वेगळं जेवण किंवा फॅमिली बाकी मेंबरसाठी वेगळं जेवण। तर ह्या वर्षी तसं करता करता नंतर मी वाईफला बऱ्याच वेळ सांगून ते पटलं नाही, बरोबर ऑफकोर्स पटत नाही। त्यानंतर मग त्यांनी ते जाऊन एक आमचा परत बागेश सरांचाच अजून एक 1 डे रेसिडेन्शियल सारखं त्यांनी ठेवलेलं अंधेरीला। तर तेव्हा मी जबरदस्तीने माझ्या वाईफला दर्शना कोळीला घेऊन गेलो आणि त्याला तिला तिथे थोडंसं चांगलं साक्षात्कार झाला असं बोलू शकतो। त्यानंतर मग माझी मतं होती त्याबद्दल ती सगळी जुळायला लागली आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे सांगेन।